मार्केटमध्ये आपल्याला इथे बघायला भेटते की कम्प्लीट इथे बेबी शॉप आहे, म्हणजे न्यूबॉर्न बेबी प्रोडक्ट्स. खूपच भन्नाट संकल्पना आहे इथे. सगळं काही छोट्या मुलांसाठी एकदम क्यूट छोट्या पोरूसाठी आहेच. आपण बघूयात आता काय काय मिळते. ठीक आहे. हो, ते बघा आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं गोष्टी आहेत. इथे गरमीचे प्रोडक्ट्स आहेत. जर छोट्याशा पोरूला त्या गरमी होत असेल तर एकदम सिम्पल. वाव, हे तर किती क्यूट आहे ना. फार छान आणि क्यूट आहे बघा. सॉफ्ट आहे खूप. असे सगळे काही तुम्हाला ते प्रोडक्ट मिळतील बाबा. हे छोट्याशा मुलींसाठी. वाव, किती क्यूट आहे यार. मला ना खूप आवडते हे असं गोष्टी पाहायला, एक्सप्लोर करायला. किती डिझाईन्स असतात ना छोट्याशा मुली. छोट्याशा फ्रॉक बघा किती छान आहेत ह्या. म्हणजे ह्या 1 वर्षासाठी होऊन जातील हे ना. हे बघा, हे इकडे मुलांसाठी शर्ट्स आहेत जे छोटं मुलगा म्हणजे आपल्या चिकूसाठी सुद्धा होऊन जाईल. क्यूट खूप भारी आहे हे. आणि ह्या साईडला बघा थोडंसं मोठा साईजचे आहे ते. त्याच्यानंतर इकडे पण आहेत ह्या साईडचे. इकडे सगळे जरासे छोट्या मोठ्या साईजचे आहेत. आणि त्यानंतर इथे काय छोट्याशा पोरूला आपण जेव्हा भरवतो तेव्हा मला वाटतं सांडत असेल, त्यामुळे हे ॲप्रेन आहे जे की सांडू नये म्हणून. छान आहे ना, क्यूट डिझाईन आहेत बघा. तुम्हाला कोणती व्हरायटी आवडत असेल तुम्ही नक्की सांगा. छोटंसं बाळ पण इथे ओरडते बघा किती क्यूट. तर इथे हे मला वाटतंय किती क्यूट आहे ना यार. छान फ्रॉक बघा, हे सुपर वाटतो यार. क्यूट डिझाईन केले तर. खास एक छोट्याशा मुलांचं जे हे कलेक्शन आहे ना ते खूप भन्नाट वाटतं मला. म्हणजे जिथे जाऊन तिथे मोठ्या लोकांच्या गोष्टी भेटत असतात आपल्याला. कपडा जे काय ते बघा फक्त छोट्याशा मुलांचं. म्हणजे फक्त वय सांगायचं किती आहे. तर आपल्याकडे फार छोटी मुलं खूपच आहेत आपल्याकडे. आपल्या ट्विन्स आहेत आपल्याकडे. त्यानंतर चेरी आहे. तिथे हे डायपर आहे. स्पेशली ह्या डायपरचं मी तुम्हाला सांगते. म्हणजे तर इथे हे बघा, हे जे वाईप्स आहेत हे सूप जेव्हा आपण बेबीला बिछाण्यावरती वगैरे ठेवतो हे सूप सोकून घेण्यासाठी आहे. काय बोलतात ह्याला, ड्रायशीट म्हणून आहे हे वाले. तर ह्याच्यामध्ये बघा भरपूर व्हरायटी आहे. आणि ती साईज लेंथसुद्धा मोठी छोटी, हाफ साईज, फुल साईज मला पाहिजे तसं तुम्ही ते प्रोडक्ट मिळू शकता. ते काय छोट्याशा मुलांसाठी टॉवेल. तर हे बघा ते चेरीला छान वाटेल. तर हे बघा इकडे जे पण लहान मुलांसाठी जे आपल्या आई वगैरे जे धुट्टी काय अजून बोलतात, धुट्टी आणि काय ते अजून एक बोलतात. तर जे लहान मुलांसाठी खालताना जेव्हा खाली टाकायचं असतं तेव्हा हे यूज करू शकतो आपण. तर हे सगळं आता मॉडर्न आलेलं आहे बघा ना. पटकन इझी टू वॉश आहे, पटकन सुकणार सुद्धा, कारण कपडा हा कॉटन आहे. खूप सुंदर आहे हे. आणि ते बघा टॉवेलवरती छोट्याशा मुलांसाठी टेडीसुद्धा आहे. खूपच भारी कलेक्शन आहे इथे. आणि इथे तर बघा हा टॉवेल असा आहे की ह्याच्यामध्ये बरोबर तो असा जो कोण छोटासा मुलगा आहे तो असा याच्यावरती असं हे करणं, वेअर करणं असं बरोबर परफेक्ट. आणि हे त्याला पूर्ण असं आपण इथून त्याला असं पॅक करू शकतो असं टाईपमध्ये. खूप सुंदर कलेक्शन आहे इथे. त्याच्यानंतर इथे ह्या साईडला प्लास्टिकचे हे आहेत, शीट्स आहेत जे आपण पूर्ण पाळण्यामध्ये वगैरे आपण असं टाकू शकतो खालच्या साईडला. त्याच्यावरती आपण गादी टाकू शकतो. हे वेगळे हे वाले आहेत. त्याच्यानंतर हे आहेत कापडी डायपर आहेत हे बघा. आणि हे मी सगळ्या लेडीज लोकांना हे सजेस्ट करेल की तुम्ही हे असं कापडी डायपर जो असतो तोच यूज करा, जेणे की प्लास्टिकचं जे आहे ते छोट्या मुलांना खूप त्याचं रॅशेस उठतात आणि चांगलंही नाही आहे. आणि पर्यावरणाला सुद्धा ते प्लास्टिक चांगलं नाही आहे. तुम्ही हा कापडी डायपर जर घेतला तर ह्याच्यामध्ये एक शीट असते बघा, ही
ही शीट इन्सर्ट केली आणि तर 1-2 सू तरी सोकून घेण्याचं त्याच्यामध्ये हे असतं आणि तुम्ही ॲटलिस्ट घरच्या घरी सारखं लहान मुलं सू करत त्यामुळे हे यूज करू शकता. हे खूप रिजनेबल आहे, म्हणजे मुलं जेव्हा 2-3 वर्षाची होती तोपर्यंत हे यूज होऊन जातं. तर हे प्रॉडक्ट खूप बेस्ट आहे, एव्हर बेस्ट आहे. खूप छान वाटतं. ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत खूप सारे. सो हे खूप भारी आहे आणि साईजप्रमाणे तुम्ही ह्याचे बटन्स लावू शकता. जर छोटंसं असेल एकदम तर एवढं, नंतर मोठं झाल्यानंतर त्याची साईज वाढू शकते. त्यामुळे हे वर्थ आहे. त्याच्यानंतर इथे पण बघा खूप आहेत आणि तुम्ही हे एक्स्ट्रा पाहिजे असेल, हे एक्स्ट्रा जे पॅड्स आहेत आतमधले ते सुद्धा घेऊ शकता. आणि ते चड्डू आहे छोटूशा, या डायरेक्ट वॉश करायच्या आहेत. खूप सुंदर तुम्ही प्रोडक्ट्स बघत आहात आत्ता. त्याच्यानंतर इथे एकदम मार्केटमध्ये काय नवीन येतं ना, जे लहानपणी आपल्याला सगळी खेळणीसुद्धा बघायला मिळत नव्हती. आणि इथे छोट्याशा मुलांसाठी खास नेल कटरसुद्धा छोट्या मुलांसाठी असतं. तर हे बघा, तर मला तर खरं सगळ्यांसाठी छोट्या मुलांसाठी सगळं काही घ्यावंसं वाटते. बघा स्पून, हे जर लहान मुलांना किती टेम्परेचरवर आहे हे सुद्धा चेक करण्यासाठी हा चमचा असतो की त्यांना जास्त गरम चारण्यात न येण्यासाठी हे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण यूज करतो. जास्त गरम जर असेल तर हे डिटेक्ट करतं. त्याच्यानंतर इथे छोट्याशा मुलांचे दात पण आले नसतात पण त्यांचा ब्रश आला आहे बघा, क्यूट आहे ना यार. त्यानंतर इथे पण स्पून आहेत, स्पूनमध्ये पण व्हेरिएशन आहे. आणि हे नॉर्मली मुलांना हे शांत बसवण्यासाठी त्यांच्या तोंडात घातलं जातं. आणि खरं तर हे जास्त चांगलं नाही, कारण ह्याच्यामध्ये केमिकल असतं आणि ते केमिकल आपल्या मुलांच्या शरीरात पण जातं. त्यामुळे हे अवॉइड करा असं मी सजेस्ट करेन. त्याच्यानंतर इथे बघा, इथे चमचा पण सोबत आहे, बॉटल, स्पून. त्यानंतर इथे दुधाची बॉटल, पाण्याची बॉटल, इथे ह्या सगळ्या बघा ह्याच्याप्रमाणे आहेत. त्याच्यानंतर बॉटल घेण्यासाठी ब्रश, हे सगळं काही असं छान. आणि 2-in-1 बॉटल आणि इथे ब्रश. तर बॉटल पण पूर्ण क्लीन करण्यासाठी हा ब्रश आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे, इथे असं आहे, ठीक आहे. बाथ स्पॉन्ज, म्हणजे लहान मुलांना तुम्ही स्पंज करू शकता. हे रॅशेस मिळणार आहे, कमी हे होणार आहे. त्यानंतर छोट्या मुलांसाठी हे टिफिन, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही त्याला खीर बनवाल काय ते ह्याच्यासाठी टिफिन आहे. जर कुठे बाहेर जायचं असेल तर ते हे व्यवस्थित कॅरी होईल असं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत. हे बघा, भरपूर साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर बघेल इतकं कमी आहे, पण असं तर नवीन काय आले हे पाहणं खरंच गरजेचं आहे. मार्केटमध्ये काय नवीन येतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या घरात लहान मुलं असेल नसेल तरी हा व्हिडिओ पाहायला आवडेल तुम्हाला, कारण की आपल्या लहानपणी आपल्याला मातीची भांडी होती आणि ते छोट्याशा मुलांसाठी इतकं काय येतं ना, ते आपण त्याचा विचारही नाही करू शकत. आणि खूप भारी वाटतं बघायला असं की निदान चला आपल्याला नाही तर निदान नेक्स्ट येणाऱ्या जनरेशनला तरी बऱ्याच गोष्टी अशा अनुभवायला मिळतील. किती छान बॉटल आहे, क्यूट वाटतात ना. सो इकडे सगळे हे गादी वगैरे आहे ह्यासाठी पूर्ण लहान मुलांसाठी. वाव, काय सॉफ्ट आहे यार, किती सॉफ्ट वाटते, मलाच कमी वाटते. इतकी क्यूट आहे. त्याच्यावरती डिझाईनसुद्धा बघा ना, म्हणजे जसं लहान मुली इमॅजिन करता ना की आपली गादी, आपण ज्या गादीवर झोपणार ती गादीवरती असं ड्रॉइंग असलं पाहिजे. इथे बघा, इथे हरिण आहे, किती क्यूट वाटतं ना असं, म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा त्यांच्या हरिण येईल. ते बघा, ससा, बापरे ससा रे ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. ते बघा, हे आहे इथे पॅराशूट आहे. म्हणजे जे गोष्टी आपण फक्त इमॅजिन करत होतो ना ते सगळं असं लहान मुलांसाठी सत्यात उतरलं आहे. की त्यांची गादी, त्यांचं टॉवेल, त्यांचं खेळण्याच्या गोष्टी, त्यांच्या सगळ्या प्रोडक्ट्स, सगळं काही कार्टून आहे, थोडंसं इमॅजिनरी, सगळं काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर हे छोट्या मुलांसाठीच इथे दुपटी, बाळोटी हे काही असतं ते.
इकडे जे लहान मुलं सतत तोंडात घालत असतात त्यांना दात येत असताना तिथे प्लास्टिक इथे रबराचे हे आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे जर घेतले तर मी म्हणेल बेस्ट आहे. आणि हे खरंच आहे तसे त्यांचा जो रबर आहे ते तोंडात जरी घातलं तरी हे नाही. आणि प्राणी विशेष करून लहान मुलांना प्राण्यांचं खूप वेळ असतं. जे आमच्या लहानपणीसुद्धा असेच प्राणी असायचे आणि तुमच्याही असतील. तर आजही हा एक प्रकार मला असं वाटते आहे जो आपल्या लहानपणी मिळायचा जत्रेमध्ये 50 रुपयाला 20 रुपयाला काहीतरी असायचा. तर आज त्याची प्राईस काय आहे बघूया. 499. ठीक आहे बघितलं नाही. सो इकडे टेडी आहे बघा. सो खूप व्हेरिएशन आहे. मला वाव यार किती 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 सॉफ्ट काय बोलू मी आता ह्याला. इतकी छोटूशे पाय म्हणजे एकदम नुकतं जन्मलेलं मुलं असेल ते एकदम छोटूशी गोंडस. बघा ह्याच्यामध्ये इथे सुद्धा छान असं कसं चमकते ना लाईटमध्ये क्यूट वाटते हे. त्यानंतर इकडेही हे सगळं प्लास्टिक आहे पण हे सगळं प्लास्टिकच्या गोष्टी लहान मुलांना द्यायच्या नाहीत अवॉइड करायच्या. आणि तुम्ही जर गिफ्ट द्यायचं असेल लहान मुलांना तर यूजफुलच गोष्टी द्या. एवढंसं छोटूसं चप्पल पण बघा आहे याची. चप्पलमध्ये सुद्धा सँडलमध्ये शूजमध्ये हे बघा किती क्यूट आहे. गिफ्ट देण्यासाठी हे खूप भारी वाटेल असं प्रोडक्ट. वा किती भारी यार. हे बघा किती छान 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 गोष्टी आहेत इथे. किती क्यूट क्यूट व्हेरिएशन आहे. तर तुम्हाला ह्याच्यातली कोणती गोष्ट आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. ते बघा किती छान वाटतं ना. ती व्हेरिएशन असू शकतात लहान मुलांमध्ये आपण विचार पण नाही करू शकत. आणि ह्या साईडला पण बघा काय काय आहे. अरे काय काय आहे ह्याचा विचारच करावा लागेल खरं तर. हे काय असू शकतं. हे काय आहे. लहान मुलांना डोक्याला बांधायचं आहे का. नाही असू पण शकतं काही कळत नाही. ह्याचा अभ्यास करावा लागेल. हे हे छोटूसं बाळ जेव्हा असेल तेव्हा त्याला असं ह्याच्यामध्ये ठेवत असतं. काही येऊ शकतं म्हणजे कसं लहान बाळ एवढं हलपिलं असतं ना की त्याला असं ते बांधून ठेवत असतील. सो खूपच असं क्यूट क्यूट गोष्टी आहे. त्यानंतर इथे मम्मासाठी इथे मला वाटते बॅग असतो. लहान बाळाचं जे पण काही असेल ते सगळं पॅकेट हे सगळ्या बॅग्स आहेत इथे. त्याच्यानंतर लहान म्हटलं की छोटे छोटे स्टूल्स जे पण काही 4-5 वर्ष झाले तर त्यांच्यासाठी स्टडीसाठी त्यांचं जेवण खावण पिवण हे द्या. सो हे कशासाठी असेल काही नाही. काहीही असतं ना. सो हे पण बघा किती छान आहे. गाडी आहे का काय असेल ते असं. इकडे पण बघा छान असं छोटूसं जे बाळ असतं त्याला घरातले सगळे लोक दिसावेत म्हणून इथे रॉकर आहे. त्याला बरोबर इथे थोडंसं ह्या पोझिशनला असतं त्याच्यामुळे ते रॉकर त्या लहान मुलं सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांना ते बघू शकतं. आणि त्याच्यानंतर इकडे बघा लहान मुलं म्हटलं की मच्छरदाणी गादी हे सगळं तर लागतं. हे बघा हे किती क्यूट क्यूट आहे. खूपच भारी यार. सो हे बघा ह्या गाद्या आहेत. हे जे आहेत तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घ्या आहे कारण म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवायची खूप गरज असते. त्यामुळे जरा चांगल्या क्वालिटीचे घेताना जेणेकरून ते इथून कुठून ब्रेक नाही होणार लहान जर हळलं तरीसुद्धा. आणि खूपच भारी भारी प्रोडक्ट्स आहेत इथे. तर शॉपचं पण प्रमोशन करत आहोत. आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे खेळणी सगळं काही मिळतं. त्यामुळे तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करा आणि ते पाहिजे ते घ्या. एवढं भारी शॉप आहे ना. क्यूट 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 क्यूट. तर चला मग पुन्हा भेटूयात नवीन शॉपसोबत आणि नवीन व्हरायटीजसोबत. ठीक आहे पुन्हा भेटूयात लवकरात. तोपर्यंत बाय.